रामभाऊ नमस्कार. नमस्कार नमस्कार. महाराज अभिजन नावाने एक यूट्यूब चॅनल मी स्वतः चालू केला आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि राजस्थान या दोन राज्यामधील जे काही अभिजन आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांचं जे ज्ञान आहे ते सामान्य माणसापर्यंत पोचावं या दृष्टीने मी कार्य करीत आहे. तर तुमचा तर परिचय मला लहानपणापासून इयत्ता 5वी 6वी पासून आहे. तर तो आपल्यासाठी नसून राजस्थानमधले काही माझे जे व्यापारी मित्र आहेत ज्यांना मराठी चांगलं येतं यांच्यासाठी आणि जे काही आपले सगळे बांधव आहेत ते बघणार आहेत. आणि तुमचा जो अनुभव आहे सामाजिक कार्यामधला तो आज आपण जाणून घेणार आहोत. तर मी अल्पसा परिचय रामभाऊ डिंबळे यांचा करून देतो आहे. तर त्यांचं नाव आहे रामचंद्र सदाशिव डिंबळे. जन्म 27 फेब्रुवारी 1947 कल्याण येथे झाला. त्यांचं शिक्षण 1ली ते 4थी कल्याण, 5वी ते 9वी पुणे विद्यार्थीगृह, 11वी आणि 10वी आणि 11वी नूतन मराठी विद्यालय, पदवी शिक्षण SP कॉलेज, पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे पदव्युत्तर शिक्षण हे पुणे विद्यापीठ आणि पदवीपासून पदव्युत्तर अशा सर्व अभ्यासक्रमामध्ये रामभाऊ हे नेहमी पहिले आलेले आहेत. म्हणजे ही इज अ गोल्ड मेडलिस्ट. त्यांचा संस्कृत हा विषय होता आणि जर त्यांचं कार्य बघितलं तर ते सुद्धा अतिशय ज्याला आपण इंग्रजीमध्ये व्हर्सटाईल म्हणतो असे रामभाऊ आहेत. तर 1971 ते 75 MES कॉलेज व SP कॉलेज येथे प्राध्यापक म्हणून त्यांनी कार्य केलं. 1976 पासून ज्ञानप्रबोधिनीमध्ये पूर्ण वेळ कार्य करत होते. जेव्हा 1962 साली ज्ञानप्रबोधिनीची स्थापना झाली तत्पूर्वी 5 वर्ष डॉक्टर अप्पा पेंडसे यांच्याबरोबर त्यांच्या घरी त्यांना प्रत्यक्ष सहवास लाभला आणि त्यांचं शिक्षण देखील त्या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. 1969 शिवापूर येथे अनेक प्रकारचे कार्य रामभाऊंनी सुरू केले. त्याच्यामध्ये यंत्रशाळा चालू केली. किर्लोस्कर कंपनीच्या बरोबर ते कार्य त्यांनी साधलं आणि तिथे पुढे जाऊन त्यांनी महिलांसाठी देखील मोठं संघटन बांधलेलं आहे. त्याच्यानंतर 1982 साली दुधाचा व्यवसाय करण्याचा रामभाऊंनी निर्णय घेतला आणि तो सुद्धा यशस्वी करून दाखवला. त्यानंतर आपण पाहतो की देशी दारूच्या विरोधात देखील त्यांनी मोठी चळवळ उभी केली आणि लोकांना त्याचा धोका किंवा त्यामुळे समाजात होणारे दुष्परिणाम याविषयी सांगितलं, चळवळ उभी केली आणि अतिशय धोकेदायक असं काम त्यांनी त्या काळामध्ये केलं. 1962 साली ज्ञानप्रबोधिनीची स्थापना झाली आणि 1965ला ज्ञानप्रबोधिनी क्रीडा दले चालू झाली. त्या दल चालू करण्यामध्ये रामभाऊंचा खूप मोठा वाटा आहे. 1988 साली जेव्हा अप्पासाहेब पेंडसेंचं निधन झालं तेव्हा ज्ञानप्रबोधिनी संस्था ही स्वायत्तपूर्ण आर्थिकदृष्ट्या स्वायत्त व्हावी म्हणून रामभाऊ आणि त्यांच्या मित्रपरिवाराने प्रबोध उद्योग नावाचा एक समूह चालू केला आणि काही करोड रुपयाची देणगी शाळेला मिळवून दिली. गुरु दक्षिणा या रूपाने. म्हणजे ज्ञानप्रबोधिनीचे माजी विद्यार्थी आजसुद्धा त्या कार्यामध्ये हिरिरीने भाग घेतात, देणगी देत असतात. 1906 साली रामभाऊंनी MES जी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आहे त्याच्या बोर्ड मेंबरमध्ये 10 वर्ष कार्य केलं आणि 8 प्रकारचे विविध विभाग आहेत ते रामभाऊंनी बघितले. त्यानंतर 2015 साली त्यांनी स्वरूपवर्धिनी ही नावाची जी संस्था आहे ज्या संस्थेमध्ये मी स्वतः शिकलेले रामभाऊ कार्याध्यक्ष होते अशा संस्थेचं त्यांनी कार्याध्यक्ष म्हणून अनेक वर्ष कार्य केलं, महत्त्वाची भूमिका बजावली. तर अप्पासाहेब पेंडसे असतील, किशाभाऊ पटवर्धन असतील अशा काही महान व्यक्तींशी रामभाऊंचा संपर्क आला. आपण त्यांच्या काही आठवणी आणि त्यांचे विचार आज जाणून घेणार आहोत. तर नमस्कार रामभाऊ. माझा पहिला प्रश्न आपल्याला असा आहे की कल्याणसारख्या दुर्गम भागामध्ये आपण होता आणि आपलं नेमकं बालपण कसं गेलं आणि आपला अप्पासाहेब पेंडसेंशी परिचय कसा झाला? तुमचा हा महाराज या नावानं चालवलेला जो चॅनल आहे यातला महाराजाचा जो श्लेष तुम्ही केला तो फार हृदय आहे. महाराष्ट्र आणि राजस्थान मिळून महार होतं हे फार मला मनाला भावलं. महाराज या शब्दानं महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचं स्मरण होतं. त्या शिवाजी महाराजांचं स्वराज्य जिथं सुरू झालं तो खेड शिवापूर आणि भोवतालच्या 12 गावांचा प्रदेश. तिथं माझं गाव आहे कल्याण. स्वराज्याची मूळ भूमी जिथं आहे तिथला मी एक गावकरी आहे आणि माझे पूर्वज हे त्या स्वराज्यातल्या 12 गावांचे सर पाटील होते.
पण हे नावालाच ऐतिहासिक कालानंतर तर भातशेतीच्या पलीकडं साधं उपजीविकेचं नाही, अशा रीतीनं जगणारी कष्टकरी मावळी शेतकरी मंडळ, त्या ठिकाणचं माझं गाव. साक्षरता नगण्य किंवा नाही अशी परिस्थिती. अशा परिस्थितीत असलेला मी हा डॉक्टर अप्पासाहेब पेंडसे नावाच्या एका तपस्वी संन्यासा असं ठरवलं की या स्वराज्यातल्या मावळी गावांचा विकास झाला पाहिजे आणि तो विकास बाहेरून कोणी येऊन नाही करता कामा, तिथल्या कोणीतरी केला पाहिजे. म्हणून तिथला माणूस आपण तयार करूयात, तिथली माणसं गोळा करूयात. शिवाजीराजांना असंच केलं, खेड्याखेड्यातून माणसं गोळा केली आणि स्वराज्य बांधलं. तशी कार्यकर्ते गोळा करूयात ही कल्पना आप्पांची होती. आप्पासाहेब सिंहगड किल्ल्यावरती एका ग्रंथलेखनाला निवांत जागा असावी म्हणून जागा शोधत होते. माझ्या वडिलांची छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधीच्या शेजारी धर्मशाळा आहे, तिथे निवास होता आणि ते आमची गाई गुरं घेऊन सिंहगड किल्ल्यावर चारायला येतात. त्यांनी आप्पासाहेबांना सांगितलं, तुमची सगळी सेवा आम्ही करतो, तुम्ही इथं येऊन राहा. तर त्या माझे वडील निरक्षर, पण त्यांना चांगला माणूस कोण, मोठा माणूस कोण हे कळायचं आणि त्यांच्याशी आपण जोडून घेतलं पाहिजे हे समजायचं. आप्पासाहेबांच्या मधला हे ते जे त्यांनी ओळखलं आणि त्यांच्याशी जवळीक साधली. आप्पासाहेबांनी तिथं काही महिने ते ग्रंथलेखन केलं. त्या ग्रंथलेखनाच्या वेळेला मावळी घराचा, मावळी माणसाचा, त्याच्या प्रपंचाचा आणि त्याच्या स्वप्नांचा सगळा अभ्यास आप्पांचा माझ्या वडिलांच्या बरोबरच्या गप्पांमधून झाला. आणि आप्पासाहेब म्हणाले की मला तुमचं गाव बघायचं, तुमच्या घरी आहे. ते घरी आले. त्यावेळेला मी 2 वर्षाचा होतो आणि येताना त्यांच्या गप्पा चालल्या होत्या की मोदकीची ती पुढं काय करणार. तेव्हा 2 मुलगे आहेत मला म्हणाले माझे वडील. आप्पासाहेब म्हणाले 2 तुम्हाला काय करा, एक तुम्हाला ठेवा, एक मला देऊन टाका. काय बोलतंय? हां हां हां. आणि तत्क्षणी माझे वडील म्हणाले दिला. कोणता दिला? मी समोर रांगत होतो. हा 2 वर्षाचा पोरगा तुम्हाला. आप्पासाहेबांनी मला उचलून घेतलं आणि म्हणाले की मी एक संन्यासी आहे, माझ्याजवळ व्यवस्था नाही इतक्या लहान मुलाची सोय करायची. माझा हा मुलगा तुम्ही काही वर्षी सांभाळा, 4थी 5वीच्या टप्प्याला आला म्हणजे मी पुण्याला घेऊन जाईन. वडील म्हणाले हरकत नाही, पण माझ्या गावामध्ये शाळा नाही. म्हणाले मग सुरू करा की. माझ्या वडिलांनी एका अर्धशिक्षित माणसाला शोधून आणलं आणि त्याने तुम्ही पोरं शिकव. माझ्या घरामध्ये गुरुजी राहायला आणि ते मला शिकवत आहेत. असा तो सगळा कालखंड 1ली 2री 3री 4थी माझ्या गावामध्ये जा. तोपर्यंत माझा आणि वडिलांचा आप्पासाहेबांच्याकडे जायचा हा विचार सतत चालू असायचा. संबंध नातं जिव्हाळ्याचं होतं. त्या काळात आप्पासाहेब हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आणि असं वेगवेगळी कामं करत असलेली, काय केलं पाहिजे याबद्दलचं चिंतन चालू असलेले त्या काळामध्ये ते मला घेऊन गेले 57-58 साली पुण्याला. असं पोरगं कोणी पुण्याला पाठवेल ही शक्यता इतर कोणाच्याही बाबतीत शक्य नव्हती. माझ्या वडिलांना जी दृष्टी होती आणि त्याच्याबद्दल मी अत्यंत कृतज्ञ. खरं आहे, हा एक क्रांतिकारक निर्णय होता. क्रांतिकारक निर्णय होता. त्यांना कळलं हे. गावातले बाकीचे लोक म्हणत होते काय येणं तू पोरगं पाठवलं. म्हणले ते असू दे, मला कळतं त्याप्रमाणे योग्य झालं. देवा घरी पाठवलं. माझ्या आईने मला सांगितलं त्यांच्या घरी सरस्वती पाणी वाहते, उंजळीत झेल प्रत्येक शब्द त्यांचा. मी फार व्रात्य मुलगा होतो आणि असा माणूस त्या ठिकाणी जाऊन टिकेल कसा असे आमच्या घरात चर्चा होती. हे पोरगं काही ना काहीतरी तक्रार घेऊन येणार परत. परमेश्वराने अक्कल दिली आणि त्या सगळ्या कालखंडात
5-6 वर्ष मी बरोबर आप्पांच्याबरोबर दोघंच आम्ही घरात राहायचो. कधीच असा प्रसंग आला नाही की हा पोरगा काहीतरी वाह्याचा आहे किंवा उपयोगाचा नाही, घेऊन जा परत किंवा मला नाही सर, असं कधी आलं नाही. मग माझ्या घरचे लोक म्हणाले काय द्वाड पोरगं आहे, त्याला घराची आठवण नाही होत. तर ही जादू आप्पांच्या सहवासाची होती. आप्पा हे अत्यंत माणसं हेरण्यात आणि जोडण्यात अत्यंत वाकबगार असे होते. आप्पांची एक तास अर्धा तास कोणी बोलला त्या आयुष्यभर लक्षात आहे असे असं. त्यांनी मला या बालपणाच्या कालखंडात आपल्या मुलाप्रमाणे, म्हणजे काय प्रमाणे म्हणण्याला काय अर्थ, मुलासारखंच मुलगाच. आणि त्यांना यश देता येणं हे मला शक्य झालं, ही परमेश्वराची कृपा. त्याचं कारण समजा मी परीक्षेत नापास होत गेलो असतो किंवा मला आवडत नाही शिक्षण म्हणलं असतो, संपलं असतं. तसं झालं नाही. मी खेड्यातून आलेला गावंढळ बोलीचा रांगडा पोरगा, शाळांच्या मध्ये मला लोक टवाळी करायचे, माझे वर्गमित्र. त्यांना वाटायचं की हे येणं नापास होणारं, मागं राहणारं असं पोरगा असेल. पण शाळेतल्या 5वीतल्या तिमाहीच्या पहिल्या परीक्षेपासून माझा पहिला 2रा नंबर यायला लागला, तो मी कधी सोडला नाही. मग सगळे शिक्षकसुद्धा उचकून म्हणायला लागले की याच्या रंगरूपावर जाऊ नका, याच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. हा पहिला येतो कसा जात नाही, मेहनती आहे, बुद्धिमानही आहे. आणि म्हणून माझ्या बाह्य अवताराकडे लक्ष देऊ नये असं प्रत्येकाला कळायचं, पण नंतर कळायचं. हे कॉलेजपासून माझ्या नोकरीच्या टप्प्यापर्यंत अनेक वेळेपर्यंत असंच चालू राहिलं की लोकांना वाटायचं की हा आपला कुठला तरी माणूस असेल. आता मी माझ्या दुसऱ्या प्रश्नाकडे येतो. म्हणजे तुम्ही तुमचं गाव जे आहे कल्याण, ते सोडून पुण्यामध्ये आला आणि त्यावेळी ज्ञानप्रबोधिनी संस्था नेमकी कशी चालू झाली? म्हणजे आप्पा तर प्रचारक होते आणि त्यांनी शिक्षण संस्था चालू करण्याचा निर्णय कसा घेतला? आप्पा संघाचे प्रचारक होते, पण आप्पा हे चिंतकग्रस्त होते, अभ्यासू होते. त्यांनी विवेकानंदांच्या जीवनावरती ग्रंथ लिहिला, चरित्र लिहिलेलं. विचार करत होते की काय केलं पाहिजे, संघाने काय केलं पाहिजे. आणि मग ते संघाला सांगत होते की नुसती शाखा चालवून पुरणार नाही, या शाखांना पालवी फुटली पाहिजे, व्यवहाराचं क्षेत्र आपण समजून घेतलं पाहिजे, त्यात उपक्रम केले पाहिजे, सेवा उपक्रम केले पाहिजे, खेड्यात कामं केली पाहिजे, उद्योग चालवले पाहिजेत. संघ त्यावेळेला म्हणत होता की हे शक्य नाही, करायचं असेल तुमचं तुम्ही स्वतंत्र करा, असा टप्पा होता त्या काळात. म्हणजे सेवा कार्याला त्यावेळी तेवढं संघामध्ये पाठबळ नव्हतं. नाही, ते म्हणाले अजून आपला विस्तार व्हायला पाहिजे मग बघू. पण त्यांनी त्यावेळेला मान्य केलं नाही. आपण जर म्हणाले ठीक आहे तुम्ही हे करत असाल तर मी माझं करतो. मग करायचं काय करायचं, शिक्षणच करायचं. आप्पांनी प्रथम स्वतःचं शिक्षण पुरं केलं, डॉक्टरेट PhD, आणि मानसशास्त्रातले ते जाणकार झाले आणि त्यामुळे लिडरशिपवर काम त्यांनी त्यात केलं. लिडरशिप ज्यातून निर्माण करता येईल असं शिक्षण उभं कसं करायचं याचं चिंतन चालू. त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसातून त्याचे गुण प्रत्यक्षात येणं आणि त्याला यश येणं हे शक्य करणारं शिक्षण दिलं पाहिजे. शाळांमध्ये शिक्षण कसं, तुला कसं येत नाही हे दाखवणारं शिक्षण. मी त्याला लाल पेन्सिलीचं शिक्षण, लाल पेन्सिली ओढायच्या. पण त्या लाल पेन्सिलींच्या मध्ये एखाद्या मुलाला एखादी येणारी चांगली गोष्ट असेल तर ती ॲप्रिशिएट करायला आणि त्याला फुलवायला खुलवायला शिक्षक सक्षम पाहिजे. ते खरं शिक्षण आहे असं आप्पा म्हणायचे. मग तशीच बुद्धिमान मुलं निवडूया आणि त्यांच्यातल्या गुणांना संगोपन करूया आणि त्यात यश येईल म्हणाले. कशावरनं, हे बघा हा मावळातून आणलेला मुलगा, हा मुलगा आता संस्कृतचा विद्यार्थी झाला आहे. मी कॉलेजमध्ये संस्कृत विषय घेतला आणि त्यात पहिला यायला लागलो. लोक म्हणाले की अरे खरंच आहे बा, घासून पुसून हा चकचकीत केलेला लोटा आहे, म्हणजे शक्य आहे, अशक्य नाही. शिक्षण त्या ओढीने दिलं पाहिजे, त्या धोरणानं दिलं पाहिजे. हे माझ्या उदाहरणावरनं पुण्यात पटायला लागलं.
माझ्यासारखा अशोक निरफाळके नावाचा एक मुलगा माझ्या वर्गमित्र झाला पुढे, तो त्यालाही आप्पांनी आणला आणि तो SSC बोर्डात पहिला आला. त्याचे वडील साधे भाजी विक्रेते होते मंडईत. हे करता येतं, माणसं घडवता येतात आणि घडवलेली माणसं समाजाच्या सेवेला उभी करता येतात, पळून जात नाहीत, स्वतःची पोटं भरायला जात नाहीत. हे आप्पासाहेबांनी दाखवायला सुरुवात केल्याबरोबर लोक म्हणाले मग आता याची एक व्यवस्था करा, एक शिक्षण यंत्रणा उभी करा. मग ती शिक्षण यंत्रणा ज्ञानप्रबोधिनी या नावानं 62 साली सुरू झाली. मी तत्पूर्वी 6-7 वर्ष आप्पांच्या बरोबर राहत होतो. 62ला सुरू झाली, त्यावेळेला मी 9वी-10वीत होतो. मग प्रत्येक परीक्षेमध्ये आम्ही आमच्या प्रबोधिनीच्या पहिल्या दुसऱ्या तुकडीतल्या मुलांनी यश मिळवली. त्यात माझं यश हे लोकांना विशेष अप्रूपाचं वाटायचं की ज्याचा हेल गावठी आहे असा मुलगा संस्कृतात कसा काय जाणकार होऊ शकेल. पण माझी वाणी सुधारली, अक्षर सुधारलं, वागणं सुधारलं. प्रत्येक गोष्टीत आप्पांनी मला एक 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 बारीक गोष्टी प्रेमानं शिकवून त्या करून दाखवल्या आणि माझ्या एकट्यावरचा नाही, अशा अनेकांना करून दाखवला. आणि ज्ञानप्रबोधिनीच्या पद्धतीचं शिक्षण हा आता एक कौतुकाचा, आदराचा विषय झालेला आहे की इथं माणूस गेला की घडतोच. तर माणूस घडणे म्हणजे काय त्याचं प्रात्यक्षिक आप्पांनी माझ्यावर पहिल्यांदा केलं. हा मान दैवाने मला दिला की पहिला विद्यार्थी आणि जो पुत्रवत वाढवलेला विद्यार्थी, असं आप्पांचं आणि माझं नातं, असं त्या नव्या शिक्षण कल्पनेचं नातं. ज्ञानप्रबोधिनी ही आज विस्तारली आहे. पुण्यामध्ये त्याची मोठी शाळा आहे, निगडीला आहे, सोलापूरला आहे, हराळी म्हणून सोलापूरजवळ आहे तिथं आहे, मावळात आहे आणि आता ती अनेक प्रांतांमध्ये वेगवेगळं काम करते. आणि जी नुसती शाळा नाही ज्ञानप्रबोधिनी, ती त्याचबरोबरीनं ग्रामीण विकास काम करणारी, उद्योग व्यवसाय करणारी, चळवळी करणारी, वैचारिक नेतृत्व देणारी संघटना आहे. आणि आज तिचा खूप विस्तार आप्पांच्या पश्चात झाला आहे. डॉक्टर आप्पासाहेब पेंडसे 83 साली निवडते. त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्याची जबाबदारी सांभाळलेली आहे. आणि मी स्वतः ज्ञानप्रबोधिनीतले ग्रामीण विकासाचे सगळे उपक्रम माझ्या हाताने सुरू केले, ते आज विस्तारलेले आहेत. संशोधन, संस्कृतीचं संशोधन यासाठीचा जो विभाग आहे त्याचाही प्रारंभ माझ्या बरोबरीनं झाला, मी केला आणि आता त्याचाही खूप मोठा विस्तार झालेला आहे. तेव्हा ज्ञानप्रबोधिनी नवं काही करण्याची सगळी मुहूर्तमेढ ज्या काही नशिबान म्हणून कार्यकर्त्यांना होता त्यातला मी एक आहे, याचा मला फार आनंद. म्हणजे कसं आहे की आता ज्ञानप्रबोधिनीच्या विविध अंगांनी आपण त्याच्याकडे जर बघितलं तर त्याचे जे संस्कृत विभाग जो आहे त्याच्यामध्ये पौरोहित्य वर्ग जो चालतो आणि त्या पौरोहित्यसुद्धा आपण काही काळ केलं, तर त्यामागचं काय कारण होतं आणि ते नेमकं मराठीमधून चालू केलेलं आहे त्याविषयी पण लोकांना. आप्पासाहेबांचं म्हणणं असं होतं की आपल्या परंपरेत जे काही चांगला आशय आहे, हा आशय लोकांना समजणं महत्त्वाचं आहे, नुसतं घोकून घेणं नव्हे. नुसतं मंत्र उच्चारलं की जादूने काहीतरी बदल होईल असं होत नाही. मंत्राने मननाला प्रेरणा मिळाली पाहिजे. म्हणजे काय बरं असं म्हटलं, का बरं असं लोकांना कळलं पाहिजे. म्हणून विवाहविधीसारखे जे सगळे 16 संस्कार आहे त्याच्यात अर्थ पेरूयात असं आप्पांच्या मनाने घेतलं. आणि मग तसे धर्म निर्णय मंडळ लोणावळ्याला होतं जुनी जाऊन, ती चालवायला घेतली, इथं पुण्यात आणली आणि आपण करूयात एक विवाहविधी तरी समजून उमजून करूयात असं ठरलं. मग ते पोथी लिहिण्याचं काम आप्पासाहेबांनी आणि मी केलं. मी त्याचा लेखकू झालो, मी त्या सगळ्या मंत्रांचा अर्थ लिहिणारा झालो. त्यात नवा जीव भरण्याचं काम आप्पासाहेबांनी केलं. आणि मग त्याचा पहिला प्रयोग मी 71 साली इथं पुण्यात केला.
त्या वधूवरांना समजावून सांगून मंत्र त्यांच्याकडनं जाऊन 4-4दा म्हणून तो पहिला प्रयोग केला आणि तो विधी संपन्न झाला. तो लोकांना अतिशय आवडला की अरे आपल्या मंत्रात इतका सुंदर असं आहे आणि त्याचा मनावर परिणाम होतो. जगावं कसं, प्रापंचिक आयुष्य जगायचं काय सूत्र ते त्यातून कळतं आहे. गुरुजींनी पटापटा मंत्र म्हटले म्हणजे काहीतरी झालं चांगलं, हे खरं नाही, हे असंच झालं पाहिजे. मग त्यानंतर लोक बोलवायला लागले. मी आत्तापर्यंत शेकडो विवाह मी लावले. मग आम्ही असे विवाह लावणारे पुरोहित तयार करायला घेतले. असे शेकडो पुरोहित आता ज्ञानप्रबोधिनीत आम्ही तयार केले. आणि त्या गुरुजींना मी म्हटलं की अरे तुम्ही विधी करायला गेलात कुठलाही की लोक तुम्हाला शंका विचारणार, तेव्हा तुम्ही धार्मिक मार्गदर्शन करू शकला पाहिजे. तुम्हाला समजलं पाहिजे आणि तुम्ही समजावून सांगितलं. नुसतं पाठ करणं म्हणजे गुरुजीनं. मग त्यांच्यासाठी व्याख्यानं सगळी भगवद्गीता सगळ्या पुरोहितांना व्यवस्थित समजली पाहिजे, पाठ नव्हे, असा प्रयत्न केला. त्याची 60 व्याख्यान देत असतो मी. आणि मग त्यातून एक 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 कळायला लागलं. सर्व संस्कार त्यात करतात आणि ते पुरोहित जाणकार असतात आणि असे ते विधी करतात. त्याचा धार्मिक क्षेत्रात मोठं परिवर्तन आणि ते पुण्यानं मान्य केलं. त्या आता त्या विवाह विधींचे आणि वेगवेगळ्या विधीचे कार्यक्रम इंग्लिशमधून, हिंदीतून, अन्य भाषांमधून, देशात परदेशात असे होत असतात. तर आता माझा पुढचा प्रश्न असा आहे की आपण एक संस्कृतचं पौरोहित्य मराठीमध्ये केलं, त्यानंतर आपण स्वतः संस्कृतचे प्राध्यापकही होता आणि मग अचानक आपल्याला असं का वाटायला लागलं की आपण एक व्यवसाय चालू केला पाहिजे, तोही दुधाचा व्यवसाय. तर हा निर्णय आपण कसा घेतला आणि त्याच्यामध्ये आपला काय अनुभव आहे? ज्ञानप्रबोधिनीच्या मांडणीत आप्पांची अशी हे होते की शिक्षण संस्था म्हणजे कोणा शेठजीने देणगी द्यायची आणि गुरुजींनी शाळा चालवायची असं नाही. आपण आपला आधार उभा केला पाहिजे, स्वयंपूर्ण झालं पाहिजे, स्वयंपूर्ण झालं पाहिजे. सरकारची अनुदानं मागत बसण्यात अर्थ नाही, कारण मग तेजस्वी शिक्षण द्यायचं झालं तर सरकारी अनुदान मिळत नाही. अनुदान घेतलं की तुम्ही त्यांचे नेभळे होता. त्यामुळे स्वावलंबी शिक्षण संस्था हा आप्पांचं स्वप्न होतं. स्वावलंबन कसं, आपण व्यवसाय करूयात, शिक्षण संस्थेनं व्यवसाय करावेत असा आग्रह धरून ज्ञानप्रबोधिनीत अनेक प्रकारचे व्यवसाय सुरू झाले. त्या व्यवसायातून लाखो रुपये मिळाले. त्यातून वास्तू उभारली, वेगवेगळी कामं चालू झाली. त्या अनेक विभागांच्यामध्ये मी स्वतः काम केलं. ग्रामीण भागात खांडसारी साखरेचा कारखाना पहिला मावळात मी काढला. ज्ञानप्रबोधिनीनं अमुक गोष्ट करू नये वगैरे असं ठरवलेलं वगैरे नव्हतं. ते इष्ट चांगला आहे तो सगळा उद्योग आम्हाला जमला पाहिजे असा आग्रह होता. त्याप्रमाणे केलं. त्यामुळे साखर कारखाना जसा चालवला तसे शिवापूरला यंत्रशाळा उभी केली किर्लोस्करांच्या मदतीने. 30 खेड्यातून 300 मुलं निवडली. गरीबातली गरीब घरातली, प्रत्येक गावातली 10 मुलं. त्यांना यंत्रावरती काम करायला शिकवलं आणि त्यातून उत्तम यंत्र तयार करायला सुरुवात झाली. 30 वर्ष शिवापूरला तो कारखाना चालला आणि हा ज्ञानप्रबोधिनीचा जो कारखाना, तो पहिला कारखाना त्या भागातला. पण यांनी काही आमचं समाधान नव्हतं. सगळ्या भागात औद्योगिकरण झालं पाहिजे, रोजगार आला पाहिजे, त्यामुळे इतर उद्योग आले पाहिजेत. त्याचा खटाटोप आम्ही केला आणि त्या भागात 5000 औद्योगिक नोकऱ्या आल्या पाहिजेत. त्या आल्या, आमच्या खटाटोपाने आल्या. त्यासाठी आवश्यक त्या जमीन खरेदी करणे, त्याचे बिगड शेतीकरण करणे आणि त्या कारखानदारांना आणणे, त्यांना वीज पुरवणे, संप होणार नाही हे पाहणे, असं सगळं करून आम्ही त्या भागाचं औद्योगिकरण घडवलं. म्हणजे आजच्या काळात आपण MIDC ज्याला म्हणतो अगदी तशा पद्धतीचा विस्तार केला. असे व्यवसाय ज्ञानप्रबोधिनीनं केले. त्याच्यात मला काम करायला मिळालं आणि माझ्या कल्पना, ज्ञानप्रबोधिनीच्या कल्पना
नवीन नवीन आम्ही त्या ठिकाणी करून बघितल्या. त्यातला एक भाग शेतमाल विक्री करून शेतकऱ्याला आधार निर्माण केला पाहिजे असा होता. शेतीमालाच्या बाबतीत विक्रीत शेतकरी मार खातो, आपण त्याला सपोर्ट देऊयात म्हणून पुण्यामध्ये मी एक तांदूळ पेठ काढली. ज्ञानप्रबोधिनीच्या उपासना मंदिरात 500 पोते तांदूळ, हे मला माहीत नव्हतं. उत्तम आंबेमोहर तांदूळ हा ज्ञानप्रबोधिनी मिळतो मावळातला, असं त्याचं हे झालं. आणि त्याचं नाव इतकं झालं की बडोद्यालावरनं बंगलोरवरनं मागणी येऊन पोती मी पाठवायला लागलो. शेकडो पोती इथं विकतात. शाळेच्या घरात तांदळाची बाजारपेठ, अशी सुगंधी आंबेमोहरनं मोहरलेली शाळा ज्ञानप्रबोधिनी. आणि ते मी माझ्या हातनं केलं. तसंच मग दुधात करूयात, दूध संकलन करून पुण्यामध्ये पिशव्यांमधनं वेगवेगळ्या दुकानात विक्रीला ठेवूयात, तसं केलं तर उत्तम चाललं. पुढे पुढे त्यात आवश्यक तेवढी गुंतवणूक करायला मला यश आलं नाही, मिळाली नाही. त्यामुळे मग तो व्यवसाय थांबवला. पण व्यवसाय करणे हे पैसा कमावण्यासाठी, पण पैसा कमावणे हे शिक्षणासाठी, अशी ती सांगड होती. आणि त्यामुळे दुधाचा व्यवसाय केला, तांदळाचा व्यवसाय केला, साखरेचं उत्पादन व्यवसाय केला, जमिनींचा व्यवसाय केला. असे व्यवसाय करण्याची मी कॉलेजमध्ये असल्यापासून दीक्षा होती आणि ते मी करत होतो. व नंतर जेव्हा आप्पा गेले त्यानंतर आपण प्रबोध उद्योग समूह जो आहे तो नेमका कसा चालू केला आणि त्याची जी बैठक आहे ती नेमकी काय आहे, म्हणजे ती चालू करण्यामागची? ज्ञानप्रबोधिनी व्यवसाय चालवायला घेतल्यानंतर कुठल्याही व्यवसायामध्ये चढउतार असतात. सगळे व्यवसाय एका वेळेला जोरात नाही चालत. असे विविध प्रकारचे व्यवसाय होते. त्यात काही व्यवसायांच्यामध्ये डाऊन टाईम येतो. असा ज्या वेळेला आला त्यावेळेला कधी कधी नुकसानही झालं. आणि मग ज्ञानप्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांमध्ये थोडीशी चलबिचल झाली की हा व्यवसाय परवडला नाही, त्याचं नुकसान झालं. अरे पण त्याच वेळेला तुम्हाला पैसे मिळाले आणि तुम्ही त्यातनं वेगवेगळे विभाग सुरू केले, तेही वास्तव होतं. मग आप्पा जायच्या सुमाराला असं द्वंद्व निर्माण झालं मनात की हे आपण करावं का न करावं. ज्ञानप्रबोधिनीनं करू नये असा विचार त्यावेळेला प्रामुख्यानं उत्तराधिकारी मंडळींनी केला. आमचं त्याबाबतीत मतभेद होतं. आम्ही म्हणलं तसं नाही, आपण व्यवसाय केले पाहिजेत. मग ते म्हणाले की ते तुम्ही स्वतंत्र करा. मग ज्ञानप्रबोधिनीला आर्थिक पाठिंबा देण्यासाठी किंवा व्यवस्था करण्यासाठी व्यवसाय चालवायचे असं आम्ही ठरवलं. आणि आम्ही प्रबोध उद्योग समूह असा प्रबोधिनीतल्या 10 कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन उभा केला. दर महिन्याच्या 5 तारखेला संध्याकाळी 7 वाजता ज्ञानप्रबोधिनीत जायचं आणि संचालकांच्या पायी गुरुदक्षिणा व्हायची. असा गेली 36 वर्ष आम्ही हा अव्याहत न चुकता केला आहे. आणि त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे व्यवसाय केले प्रबोध उद्योगमध्ये. आणि त्यातून आजपर्यंत साधारणतः 12-13 कोटी रुपयांच्या इतकी गुरुदक्षिणा देता आली. आणि याचं विशेष कौतुक नाही, आम्हाला वाटतं की अरे एवढेच देऊ शकलो आपण अजून द्यायला पाहिजे. नाही, हा खरं एक म्हणजे समाजाने हे घेण्यासारखं आहे की ज्या संस्थेमध्ये आपण शिकलो त्या संस्थेला काहीतरी देण्यासाठी जी रचना तुम्ही लावली ती एक आदर्श रचना आहे असं मला नक्की वाटतं. आता त्याचाही विस्तार चालू आहे त्या कल्पनेचा. आता आम्ही एक क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी मल्टीस्टेट सुरू केलेली आहे. ती आता गोवा महाराष्ट्रामध्ये चालू आहे, अनेक प्रांतात त्याच्यातनं आर्थिक व्यवहार करणे आणि शिक्षण संस्था तेजस्वी राहिली पाहिजे, स्वावलंबी राहिली पाहिजे, हे चालू राहील. म्हणजे आप्पासाहेबांचं जे सूत्रमूळ होतं ते आजही चालू आहे. जसं आता म्हणजे मला पुढच्या प्रश्नाकडे यायचं आहे. जसं ज्ञानप्रबोधिनी संस्था हा जो प्रयोग आहे
त्याच्यामध्ये काही त्रुटी पण आपल्याला दिसतात. म्हणजे सदाशिव पेठेमध्ये जेव्हा ज्ञानप्रबोधिनी चालू झाली, आप्पांनी ज्या विचारांनी ती चालू केली होती, तिथं जे विद्यार्थी यायला लागले, ते विद्यार्थी ज्यांचे पालक जे आहेत ते स्वतः काहीतरी शिकलेले आहेत, ज्ञानी आहेत, असेच प्रवेश परीक्षा देऊन ते विद्यार्थी तिथं यायला लागले. आणि मग तिथून जो स्वरूपवर्धिनीचा जो प्रवास आहे किंवा केशववंशी जो आपला संबंध आला, एकंदरीत त्या सगळ्या गोष्टींचा पण उहापोह तुम्ही करावा असं मला. ज्ञानप्रबोधिनीची कल्पना काय होती की चुणचुणीत मुलं आणायची आणि सत्कार्याला लावायची. उत्तम शिक्षण द्यायचं. शिक्षण द्यायला सुरुवात केली, त्याला यश यायला लागलं. मग पुण्यातल्या बुद्धिजीवी मंडळींना वाटायला लागलं की काही झालं तरी आपलं पोरगं ज्ञानप्रबोधिनी शिकलं पाहिजे. ज्ञानप्रबोधिनीच्या संस्कारात पोरगा शिकला म्हणजे तो बिघडत नाही, तो कर्तृत्ववान होतो हे लोकांना दिसायला लागल्यामुळे लोकांनी त्याचा खूप मोठा पाठिंबा त्याला दिला. पण असं जाणवायला लागलं की ज्यांना गरज आहे किंवा ज्यांना आत्तापर्यंत संपर्क आला नाही शिक्षणाशी, अशा लोकांची शिक्षण नेऊन भिडवलं पाहिजे. मग ज्ञानप्रबोधिनीत मुळात तसंच होतं. पण विस्तारामध्ये ही जी प्रसिद्ध झालेली ज्ञानप्रबोधिनी प्रशाळा शाळा, त्याच्यासारखेच प्रयोग वाढवावेत असं वाटायला लागलं. मग आम्ही आग्रह झाला त्याप्रमाणे अगदी जनरल वाटतील अशा गटातली मुलं गोळा करून त्यांना शिकवण्याचे प्रयोग निगडीला झाले, सोलापूरला झाला, हराळीला झाले. तर त्या विचारामध्ये बरोबर असलेले केशवभाऊ पटवर्धन हे संघाचे प्रचारक, आप्पांचे मित्र, ते ज्ञानप्रबोधिनीत या सगळ्या कार्यात बरोबर होते. ते म्हणाले मी आता हे तंत्र वापरून गरजू आणि अतिशय पीडित अशा झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांच्या शिक्षणासाठी करतो. करा म्हणाले आपण. केशवभाऊंनी सुरुवात केली 1980च्या सुमाराला. आणि त्यांनी ज्या चिकाटीनं वेगवेगळ्या वस्त्यांमधून मुलं आणायला सुरुवात केली आणि ती मुलं अशी बदलतात हे दिसायला लागलं, तसं त्याचं नाव झालं. हीच शिक्षणाची तंत्र ते त्या गरजू क्षेत्राकडे वळवलं केशवभाऊंनी. आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्ञानप्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांनी केशवभाऊंना सहकार्य केलं की चला तुम्ही कर्तव्य करून बघा. त्या पद्धतीने मला स्वतःला जाणीव होती की माझे खेड्यातून पुण्यात आलेले सगळे लोक, त्यांना झोपडपट्टीशिवाय दुसरा पर्याय नव्हता. की कशी त्या घरच्याच अडकतात हे मी पाहिलं होतं. म्हणून केशवभाऊंच्या बरोबर नेहमीच आमचा संवाद चाले. केशवभाऊ म्हणायचे की तुम्ही जबाबदारी घेतली पाहिजे. तर केशवभाऊंच्या पश्चात या कामाची जबाबदारी केशवभाऊंनी शिकवलेल्या मुलांनीच घ्यायची अशी कल्पना मी यशस्वी करून दाखवली. म्हणजे 15 साली मी ज्या वेळेला या संस्थेचा कार्याध्यक्ष झालो त्यावेळेला शिकलेल्या मुलांना आणलं आणि त्यांना म्हटलं तुम्ही पदाधिकारी व्हा. आणि ते सगळे तसे झाले आणि ते आता उत्तम चालवतात संस्था. तेव्हा सत्कार्य आपण करू शकतो, लोकांचं सहकार्य मिळवू शकतो, त्यासाठी झगडू शकतो, हे अनुभवाला आता आलेलं आहे. आता फक्त या कामाचा विस्तार देशभर व्हायला पाहिजे, तो होण्याची आवश्यकता आहे. तथापि नवी मुलं येत आहेत, नव्या दमाचे आहेत, ते नक्की करतील असं वाटतं. ज्ञानप्रबोधिनीत काय, स्वरूपवर्धिनीत काय, देशासाठी समाजासाठी आपलं आयुष्य अर्पण करण्याची प्रेरणा ती द्यायची, हीच तर भावना आहे. आणि त्यासाठी पहिल्यापासून काम केलेले जे लोक ते सगळे आम्ही मित्र आता 70-80च्या वयोगटामध्ये आलेलो आहोत. पण असं आम्हाला वाटत नाही आहे की आमच्या पश्चात हे बंद पडणार, केलं ते आम्ही केलं दुसऱ्यांना जमणार नाही. उलट आम्ही केलं त्याच्या अनेक पट चांगले आता नवी पोरं करणार असे मला दिसतात कर्तव्य. तर मला आणखीन एक प्रश्न, तुमचा पैलू जो आहे गीतकार म्हणून, तर अनेक गीतं तुम्ही लिहिलेली आहेत, त्याविषयी काय आठवणी आणि नेमकी कुठली गीतं तुम्ही लिहिली त्याच्याविषयी थोडंसं सांगावं. मुख्यतः मी कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्त्याला शेकडो लोकांना कामाला लावता आलं पाहिजे.
त्यामुळे लोकांशी बोलणे, व्याख्यानं देणे हे अखंडपणे मी आत्तापर्यंत करत आलेलो आहे. खेडोपाडी आणि विद्वत सभांमध्ये सगळीकडे बोलता आलं पाहिजे. बोलण्याच्या यापेक्षा जास्त स्थायी परिणाम घडवणारी गोष्ट ध्येयगीत आणि यांनी होतं. हे अनुभवाला संघात आम्ही अनुभवलेलं होतं. संघातली पद्य ही असे त्याच्यामध्ये एकच प्रकारचा एकच आहे की मातृभूमी आहे, तिचा पाय समुद्र, पाय धुतो आहे, मस्तकावरती हिमालय आहे, तिच्यासाठी आम्ही आहोत, एवढा असायचं. आता त्याच्या पलीकडचा आज संघाच्या पद्यांमध्ये तोपर्यंत आलेला नव्हता. ज्ञानप्रबोधिनीमध्ये वेगळं काही करायचं तर वेगळी पद्य गीतं पाहिजेत, अशी करायची कल्पना मनामध्ये. मी शाळेत असताना 6वी इयत्तेत काय असेल तर मला माहीत नाही, पण मला दरवर्षी शालेय मासिकात आपलं एक गीत आलं पाहिजे अशी एक हे होती. दरवर्षी आम्हाला मागून घ्यायची, मी लिहायची. आप्पांनी मला ते प्रोत्साहन दिलं. चांगलं असेल तर ते सगळ्यांना ते ऐकवायची की यानं कानं गीत रचलं. तर मी 6वीमध्ये असताना आमच्या घरात एक फळा होता, त्याच्यावरती असं लिहून ठेवलेलं गीत असायचं. मग आप्पा संध्याकाळी आले की बघायचं, शाबास म्हणायचं. इथं याच्याऐवजी असं सांगायचं. आणि अशी पद्धत जमायला लागली. पद्याचा आशय अर्थातच देशासाठी, समाजासाठी आपण काहीतरी करूयात या आशयाचा असायचा. म्हणून ज्ञानप्रबोधिनीत सुरुवातीपासूनची जी पद्य झाली त्यातली बरीचशी 20-25% पद्य मी केलेली आहे. माझ्यापेक्षाही उत्तम पद्य करणाऱ्या काही व्यक्ती ज्ञानप्रबोधिनीमध्ये आहेत. पण माझं वैशिष्ट्य म्हणजे माझ्या पद्यात ऐकता ऐकता अर्थ समजला पाहिजे, इतकी सुलभ पद्य पाहिजेत. फार जडजंबाल शब्दांची गीतं करायचं मला आवडत नाही. मी संस्कृताचा विद्यार्थी असल्यामुळे जडजंबाल करायला काय मोठं काय लागत नाही. सोपं पाहिजे, लोकांच्या ओठी डेंगाळी अशी पद्य अशी मी करत आलो. खेडोपाडीची ग्रामीण विकासाची खूप गीतं मी लिहिली आहेत. ग्रामीण महिलांची गीतं, ग्रामीण तरुणांची गीतं ती केलेली आहेत. उदाहरण सांगायचं तर एका कार्यक्रमाला गीत द्या आणि म्हणा असं सांगितलं. आणि असं आत्ता लगेच कार्यक्रम आहे बघा 4 वाजता, 2 तास आहेत. 2 तासात रचून गीताला चाल लावून म्हटलं असं गीत आहे काय, एक जीव उमदे व्हावे जनजीवन गावोगावी, या माझ्या भारत देशी सुखस्वप्ने फुलूनी यावी, असं ते ध्रुपद होतं. त्या गीतामध्ये नवखेडं कसं झालं पाहिजे तर ते गोकुळासारखं झालं पाहिजे. कान्ह्याच्या गावी भरले गोकुळ होते, कालिया गोपांच्या अंगी गोवर्धन बळ होते, कालिया पूतना कंस संपले सारे, यमुनेच्या काठी स्वातंत्र्याचे वारे, हरिकथा अवतरो हीच माझी या गावी, या माझ्या भारत देशी सुखस्वप्ने फुलून ये. गोकुळात जसं झालं तसं प्रत्येक गावात झालं पाहिजे असं आहे त्याचं गीत. ते अतिशय प्रिय झालं, लोक खूप कार्यक्रमात म्हणतात. अशी अनेक गीतं मी रचली. मला त्याचा छंदात रचना करण्यात, सहजगत्या रचना करण्यामध्ये माझी हातोटी होती. मला चालता सुचलं की वही काढून लिहून ठेवलं, असं सवय असते. अशी गीतं रचली. अनेक संस्थांची ध्येयगीतं रचून दिली. मी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीत संचालक म्हणून होतो. त्यावेळेला 150 वर्ष झाली संस्थेला. तर आपल्या संस्थेला ध्येयगीत पाहिजे म्हणाले. म्हटलं मी देतो रचून, पण मला सांगा आपल्या संस्थेचं ध्येय काय. संचालक मंडळाचे लोक एकमेकाकडे बघायला लागले. हरकत नाही रामभाऊ, तुम्हाला समजेल, तुम्ही लिहा म्हणजे होईलच ते. मग त्यानं मी
महेसो गीत लिहून दिलं. त्या महेसो गीतात वाजूबळून फडक्याने सुरू केलेली जी संघटना होती, मग त्यात वेळेला की एडनच्या कारागारातील वज्रमुठही महेसो. आपण एडनच्या तुरुंगातल्या वज्रमुठीचं प्रतीक आहोत अशा अर्थाचं कडू होतं. अशी अनेक कडवी होती. तर ते आता तिथं म्हटलं जातं. आजही लोक येतात माझ्याकडे आणि मला आमच्या संस्थेसाठी गीतं द्या. उदाहरणार्थ पुण्यातली कॉस्मॉस बँक माझ्याकडे म्हणाले की आम्हाला संस्कृतात गीत लिहून द्या. त्याच्यानं संस्कृतमध्ये गीत लिहून दिलं ते चाल लावून म्हणतात. तर गीतं अर्थपूर्ण असली पाहिजेत, माणसाला सलग प्रेरणा देणारी, नवं काहीतरी सुचणारी पाहिजे अशी ती एक रचना आहे. आणि मला ती देवाच्या दयेनं मला मराठीमध्ये संस्कृतामध्ये सहज बोलता बोलता रचना करता येते. एकदा अखिल भारतीय काव्य समस्यापूर्ती सभा होती. त्याच्यामध्ये त्यांनी एक चरण दिलेला असायचा, बाकीचे 4 चरण श्लोकांचे 3 तुम्ही राहता, असं ती स्पर्धा होती. तर त्यांनी मला दिला आणि प्रातः तस्मात् मुंचती इव अश्रुजालम, त्यातलं मुंचती इव अश्रुजाल म्हणजे अश्रू गाळते आहे एवढं चरण दिला. मी तिथं कविता दिली. ही दिल्लीत स्पर्धा होती. ते श्लोक दिला. दिल्ली ग्रामे शीतम अत्यंतमेव, भयंकर थंडी आहे दिल्लीत. भानुस्तस्मात् निष्प्रभस्तत्र जाता, त्यामुळे सूर्य तिथे निष्प्रभ झाला. सूर्याला म्हणतात चंडांशू, प्रचंड किरण असलेला. चंडांशू यो जात एवं हिमांशू, म्हणजे सूर्याचा चंद्र झाला, तो हिमांशू झाला आणि त्याला वाईट वाटायला लागलं. आणि म्हणून प्रातः तस्मात् मुंचती व अश्रू झालो, म्हणून सकाळी तो अश्रू झाला. या कवितेला अखिल भारतीय पहिलं पारितोषिक मिळालं. वा. तर अशी रचना करणं एक कामाचा भाग म्हणून, स्फूर्तीचा भाग म्हणून मी करत आले. नाही, तर मी माझ्या शेवटच्या प्रश्नाकडे येतो. ते म्हणजे स्थित्यंतर जी म्हणतात, 1947 सालचा आपला जन्म आहे आणि तिथून आपण जे बघत आलो की मोबाईल नव्हता, तिथपासून ते आज ChatGPTपर्यंत आपण येऊन पोचलेलो आहे. तर आत्ताचा जो युवक आहे तो थोडा संभ्रमित अवस्थेमध्ये, त्याला नेमकं आयुष्यात काय केलं पाहिजे हे समजत नाही आहे. तर आपल्या युवकांसाठी आपण काय मार्गदर्शन कराल? मुख्य म्हणजे युवकांना मार्गदर्शनाची गरज नाही आहे. त्यांना त्यांचा मार्ग स्वतः सुचेल, त्यांनाच जणं जगायचं आहे. उद्याचे जीव जर वाताहत झाली तर त्यांचं आयुष्य वाताहत होणार. मग त्यामुळे मागच्या पिढीतल्या लोकांनी असं करा तसं करा सांगायची आवश्यकता नाही. त्यांना त्यांचा स्वार्थ कळतो. त्यांना उद्याचा जीव दिसला पाहिजे. माझा भारत या टप्प्याला नेला तर मी सुखानं जेवणार आहे. आणि त्यांना फक्त माझं मी एवढं बघायला नको, सगळ्यांचं बघितलं तर जगणार आहोत हे कळलं पाहिजे. त्यांना सुचेल, आपोआप सुचेल. फक्त घोकू नका. घोकून काय होणार? बंड केलेलं चालेल. आज आम्ही केलं त्यातलं काही न करता वेगळं केलं तरी चालेल, पण आतून आलेला हुंकार दाबू नका. प्रश्न आत्ता असा आहे की आतून येणारा हुंकार हा माणसाला व्यक्तच करता येत नाही, कारण बाहेरच्या जगातल्या जाहिरातीचा, चकचकाटाचा, समृद्धीचा दर्पण बोजा येतो त्यांच्यावर आणि मग ते गीत आतलं जिरून जातं. मग पोटापाण्यासाठी आणि मौज मजेसाठी आयुष्य असं वाटायला लागतं. तर तसं त्याचा धसका घेऊ नका. ही समृद्धी जी आहे ही समृद्धी माझी दासी आहे. मी समृद्धीचा दास नाही. विवेकानंदांचं वचन आहे की पैसा माझा दास आहे, मी पैशाचा दास नाही. तसं तुम्हाला समृद्धी मिळवता येईल, पण केवळ समृद्धीसाठी आयुष्य वाया घालवणं काय असं नाही. तर तू त्याच्या पलीकडे जा.
तुम्हाला सुचेल ते करा, तुम्हाला चांगलंच सुचेल. एवढी चांगली परंपरा, शब्द फार छान आहे. परम म्हणजे पुढचा, परंपरा म्हणजे पुढच्याला पोचणारा, मागच्यानी दिलेलं सतीचं वाण पुढं द्यायचं. तसं जुन्या कार्यकर्त्यांनी आयुष्य घालवली, त्यांच्या खांद्यावर आपण उभ्या आहोत म्हणून आम्हाला उंच दिसतं. तुम्ही आमच्या खांद्यावर उभे राहा, त्याच्याही वरती जाऊ उभे राहा, तुम्हाला जमेल का नाही जमणार असं मला त्यातलं वाटतं. आणि हे आम्ही प्रत्येक जातीतल्या, प्रत्येक आर्थिक स्तरातल्या मुलाला म्हणू शकलो पाहिजे की तुला जमेल. हिंदुस्थानात वातावरण सगळं काही थोड्यांनाच जमेल, बाकीच्यांना तुमचं ते काम नवे सांगत नाउमेद करण्याचा भयानक अपप्रकार चालू आहे. तो होता कामा नये. प्रत्येकाला म्हटलं पाहिजे तुला जमेल. हे ज्ञानप्रबोधिनी, स्वरूपवर्धिनी, संघ यांचं सूत्र हेच आहे की तुला जमेल. त्यामुळे प्रत्येकाला सक्षम करायला संधी दिली पाहिजे व्हायला. आणि सगळेजण परस्परांची स्पर्धा न करता गुण्यागोविंदानं राहिले पाहिजे, तर हा देश सुखानं जगेल. आणि तसं होईल याबद्दल मला शंका नाही. मी निराश वगैरे काही नाही आहे. त्याच्यानं मी कधीच म्हातारा होणार नाही आहे. कारण मला असं जाणवतं की नवीन पोरांच्यामध्ये केवढे ताकद आहे. त्यांची दिशाभूल करतील काही लोक, त्या आपण तेवढं बघावं. कळू शकते सगळी. भारतातनं जगबाहेर गेलेले पोरं आहेत, त्यांनी जगातलं तंत्रज्ञान भारतात आणलं. आज तंत्रज्ञानात आपण उभे आहोत, त्या पोरांच्या जेव्हा उभे आहोत तेव्हा आपण भारत हा खरोखरी जगभर स्वतःचा दर्जा मागून राहील. आणि त्याचा फायदा या देशातला भिल्ल, कातकरी, वनवासी, अस्पृश्य या सगळ्यांना तितकाच जोरानं होईल. न्यायसंगत समृद्धी येईल याबद्दल मला शंका नाही. तर आज आपण रामभाऊ डिंबळे एक असं व्यक्तिमत्व की ज्यांच्याबरोबर अनेक संस्थांचा इतिहास देखील आपल्याला आज कळला. आणि रामभाऊंचे विविध पैलू, एकीकडे ते पंडित ज्याला म्हणतात असं संस्कृतमधलं त्यांचं ज्ञान, आणि दुसरीकडे स्वतः उद्योजक असलेले रामभाऊ हे अनेकांसाठी आजही प्रेरणादायक आहे. आणि ज्याला एक जिद्दी व्यक्तिमत्व म्हणतात, आणि ज्याला थोडंसं मराठी भाषेमध्ये बेरकी बरं का, तर जे ठरवलं आहे ते करण्याचा त्यांचा ध्यास असतो. आणि अनेकांना, माझ्यासारख्या अनेक युवकांना आजही ते मार्गदर्शन करतात. तर आपण रामभाऊंची आरोग्यविषयक अनेक तक्रारी आहेत, त्याच्यावर बोललेलं त्यांना आवडणार नाही, पण त्यातही त्यांनी आज ते बोलताना जाणवत नाही आपल्याला, ते आरोग्याच्या अनेक तक्रारी रामभाऊंना आहेत. अशाही परिस्थितीमध्ये त्यांनी आज एक चिंतन आपल्यासमोर मांडलं. आणि महाराज अभिजन, नुसत्या अभिजन न राहता अभिजन आणि एक हाडाचा सामाजिक कार्यकर्ता असं एक मिश्रण आपल्याला आज पाहायला मिळालं. रामभाऊ, आपण वेळात वेळ काढून जी माहिती आणि जे चिंतन आपण मांडलं त्याबद्दल मनापासून आपले आभार मानतो. धन्यवाद. मी तुम्हाला धन्यवाद देतो. जास्तीत लोकांपर्यंत पोचू द्यात. त्यातला रामभाऊ डिंबळे नाव महत्त्वाचं नाही आहे, हा टाईप यशस्वी होऊ शकतो एवढं कळावं. धन्यवाद रामभाऊ. धन्यवाद.